नगरसेवक आहेत आपल्यासोबत, तसेच नगरसेवकाचे गटनेते सुमित पाटील आहेत आपल्यासोबत, उपनगराध्यक्ष आहेत किशोर बारावकर आहेत. नेमकं ते आज ह्या ठिकाणी कशासाठी आल्यात, का आल्यात, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज या ठिकाणी तुम्ही आलात, कशासाठी आलात, काय आहे, थोडक्यात बोलून द्या. गेल्या 2-4 महिन्यांपासून ज्या नागरिकांच्या तक्रारी स्मार्ट मीटर बद्दल येत होत्या, त्या अनुषंगाने आमदार किशोरप्पा पाटील यांनी आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना सूचना केली की तुम्ही तात्काळ MSCB कार्यालयात भेट देऊन तो काय विषय आहे तो दुरुस्ती कसा करता येईल अधिकाऱ्यांना भेटून तो करावा. आम्ही वरिष्ठांना भेटून त्या ठिकाणची कंप्लेंट आज केलेली आहे. सोबत आहेत उपनगराध्यक्ष आहेत, तरी सर्वात जास्त हे ग्राउंडला असतात, यांच्याकडे जास्त तक्रारी येतात. आप्पा, स्मार्ट मीटर बसवल्यामुळे अशा काय तुमच्याकडे तक्रारी जास्तीत जास्त येतात? आता माझी स्वतःची तक्रार अशी आहे की माझ्याकडे स्वतः स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मी जेव्हा मीटर टेस्टिंगला दिलं, वाढीव बिल येत होतं, तेव्हा MSCBने टेस्टिंग केल्यानंतर सांगितलं की तुमचं मीटर फास्ट फिरतंय, जेणेकरून ती आमची चुकी आहे. मग त्यांनी मला मीटर बदलवून दिलं. पुन्हा दुसऱ्यांदा मीटर बसवलं, तेही मीटर फास्ट निघालेले आहे. म्हणजे हे ज्या तक्रारी. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना कुठलेही मीटरमध्ये काड्या कोरलेल्या नाही असे जे प्रामाणिक नागरिक आहे, अशांना जे बिल यायचे, कोणाला 2,000, 2,500, 3,000, त्यांना आता 8,000, 10,000, 12,000 असे बिल आलेले. आता यापुढे कुठलेही स्मार्ट मीटर तालुक्यात बसवले जाणार नाही. आताच आपण आमदारांचे पुत्र होते, आपले त्यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे, उपनगराध्यक्षांशी आपण संपर्क साधलेला आहे. तर या ठिकाणी बघूया आपण आता स्मार्ट मीटर जे आहे त्याच्या पुढे त्यांना बसू देणार नाहीये असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. आता आपलं आरोग्य दूत न्यूजचं लक्ष लागून राहील. धन्यवाद.